आज आपण पाहणार आहोत मराठी जनरल नॉलेज मध्ये वारंवार विचारले जाणारे अतिशय महत्त्वाचे प्रश्न। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही आपल्याला 10 सेकंदाचा वेळ देणार आहोत। या 10 सेकंदामध्ये जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर ते अवश्य कमेंट मध्ये लिहा। पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? आणि तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे उत्तर आहे वंदे मातरम। भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे, तर भारताचे राष्ट्रगीत जनगण मन हे आहे। यानंतरचा पुढील प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हणतात? आणि तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे उत्तर आहे लोकमान्य टिळक, ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी जबरदस्त घोषणा दिली होती। यानंतरचा पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? आणि तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे उत्तर आहे अहमदनगर। अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे। त्यानंतर पुणे व नाशिक या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। यानंतरचा पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? आणि तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे उत्तर आहे उजनी। उजनी हे धरण पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भीमानगर येथे भीमा या नदीवर बांधलेले आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। यानंतरचा पुढील प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? आणि तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांचे पूर्ण नाव आहे जवाहरलाल मोतीलाल नेहरू, ज्यांना आपण चाचा नेहरू या नावानेही ओळखतो। यानंतरचा पुढील प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? आणि तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते। यानंतरचा पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? आणि तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर, ज्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले होते। यानंतरचा पुढील प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? आणि तुमची वेळ सुरू होते आता। हा अतिशय सोपा प्रश्न होता।
राष्ट्रीय प्राणी आहे? यानंतरचा पुढील प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती? आणि तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. आणि मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी देखील आहे. यानंतरचा शेवटचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, सध्या भारतात किती राज्य आहेत? आणि तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे उत्तर आहे भारतात 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश सध्या आहेत. अशा नवीन गोष्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.